उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आंबा आणि आंब्याचा रस. पण विचार करा, ज्या रसाचा आपण इतक्या आवडीने आस्वाद घेतो त्यातच भेसळ असेल तर? हो, हे अगदी खरं आहे. वाढत्या मागणीमुळे आंब्याच्या पल्पमध्ये धोकादायक भेसळ केली जात असल्याचं समोर या उन्हाळ्यात आपण जो आंब्याचा आनंद घेतोय तो खरंच सुरक्षित आहे का? ही भेसळ आपल्या आरोग्यासाठी किती आणि कशी धोकादायक ठरू शकते? तर चला सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, उन्हाळ्यातील गोड फसवणूक. नाव ऐकायला गोड आहे, पण यामागचं सत्य खूपच कडवट आहे. तर ही भेसळ नक्की होते कशी? म्हणजे बघा, पल्पला तो छान पिवळा रंग यावा म्हणून त्यात कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल रंग मिसळले जातात. चव गोड लागावी यासाठी तर सॅक्रिनसारखे बंदी घातलेले धोकादायक पदार्थ वापरले जातात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हा सगळा पल्प अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत बनवला जातो. पण आता चांगली बातमी ही आहे की या भेसळखोरांना चाप लावण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. हो, अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDAने यांच्याविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. या बातमीनुसार FDAच्या टीमने पुणे जिल्ह्यातल्या मावळ आणि खेड तालुक्यांमध्ये धाडी टाकल्या. विशेषतः तळेगाव, दाभाडे आणि राजगुरुनगर इथल्या आंबा पल्प बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर अचानक छापे टाकले आणि भेसळीचा हा मोठा डाव उधळून लावला. आता पुढचा प्रश्न, ह्या धाडींमध्ये नक्की काय सापडलं? म्हणजे काय जप्त केलं गेलं? चला बघूया. तर बघा, तळेगाव दाभाडे इथली मेसर्स जय आंबे ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून तब्बल 1,58,000 रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय. आणि राजगुरुनगरमधल्या मेसर्स हिरा प्रॉडक्ट्समधून 32,000 रुपयांचा माल पकडलाय. म्हणजे या दोन्ही ठिकाणांहून एकत्र मिळून जवळपास 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भेसळयुक्त माल जप्त झालाय. या आकड्यांवरूनच लक्षात येतं की हे रॅकेट किती मोठं असू शकतं. आणि हे प्रकरण किती गंभीर आहे हे FDAचे सहआयुक्त डॉक्टर V. मोगल यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. त्यांनी सांगितलंय की अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना चक्क 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. खूप मोठी रक्कम आहे ही. ठीक आहे, प्रशासन तर त्यांचं काम करतंय, पण एक नागरिक म्हणून, एक ग्राहक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे नाही का? तर आपण काय करू शकतो? चला तेच आता पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवा की अन्न भेसळीच्या विरोधात आवाज उचलण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. कुठेही काही संशयास्पद वाटलं तर आपण थेट प्रशासनाकडे तक्रार करू शकतो. आणि तक्रार करणं अजिबात अवघड नाहीये. अगदी 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, तुम्हाला जे उत्पादन किंवा विक्रेता संशयास्पद वाटतोय त्याला ओळखा. दुसरी, त्याचं नाव, पत्ता, ठिकाण अशी माहिती नोंदवून घ्या. आणि तिसरी, लगेचच FDAच्या टोल फ्री नंबरवर फोन करून ही माहिती द्या. बस. आणि हा आहे तो महत्त्वाचा नंबर जो आपल्या सगळ्यांकडे सेव्ह असायलाच हवा. 1800222365. हा FDAचा टोल फ्री क्रमांक आहे. कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. म्हणून पुढच्या वेळी आंब्याचा रस घेताना एकदा नक्की विचार करा की ही चव खरी आहे की भेसळीची. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.